बूथ प्रमुख आणि शिवदूतांचं काय काम आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली जी कामं आहेत त्याच्या बाबतीमध्ये आपण कसा प्रचार प्रसार केला पाहिजे याच्या बाबतीमध्ये सगळी माहिती दिली। खरं म्हणायला गेलं तर मी सुद्धा 20 वर्षापासून आमदार आहे, 8 वर्षापासून मंत्री आहे। मी 7-8 मुख्यमंत्री पाहिले, पण 16 तास काम करणारा जर मुख्यमंत्री कोणी पाहिला असेल तर त्याचं नाव आता एकनाथरावजी शिंदे साहेब आहे। मला सांगायला अभिमान वाटेल की 2 वर्षाच्या काळामध्ये 13 वेळ जिल्ह्यामध्ये येणारा जर कोणी मुख्यमंत्री असेल तर त्याचं नाव एकनाथरावजी शिंदे यांचं आहे। कारण जळगाव जिल्ह्यामध्ये 2 वर्षात 13 वेळेस एक मुख्यमंत्री येऊ शकतो, हे काम आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये केलेलं आहे। इथं लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत। खरं म्हणायला गेलं तर पुरुषांपेक्षा सगळ्यात जास्त जर काम मुख्यमंत्र्यांनी जर केलं असेल तर महिलांच्या बाबतीत केलं। मध्ये बूथ प्रमुखांनी सूक्ष्म नियोजन केलं पाहिजे, त्यामुळे जर त्यांनी सूक्ष्म नियोजन केलं तर 100% विजयाची खात्री ही मला आहे आणि आपल्याला सुद्धा राहणार आहे। आजच्या संख्येवरून मला ही खात्री झालेली आहे की जळगाव ग्रामीणने मागच्या निवडणुकीमध्ये मला 25,000 मतांचं लीड दिलं होतं, यावेळेस ते लीड 40,000चं झाल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री मला जळगाव तालुक्याची आहे। मागच्या वेळेस धरणगाव तालुक्याने मला 23,000 मतांचं लीड दिलं होतं, मी आपल्याला खात्री देईन यावेळेस धरणगाव तालुक्यातून सुद्धा आपलं लीड हे 40च्या आसपास गेल्याशिवाय राहणार नाही, एवढा विश्वास माझ्या मनामध्ये आहे। आणि आपण एवढ्या मोठ्या वेगळ्या अफवा या मतदारसंघामध्ये फैलवल्या जात आहेत। मी माझ्या प्रमुख कार्यकर्त्यांना सांगेन, आता आपण सुद्धा सांभाळून राहण्याची गरज आहे। काही लोक आपले गोळ्या बापल्या मनानं त्या ठिकाणी आपले फोटो काढतात आणि ते व्हायरल करतात, आणि ते व्हायरल केले की मग आपल्याला आपल्या माणसावर शंका येते। आपल्यामध्ये जे शुक्राचार्य काही आहेत जे डबल मिनिंग काम करतात, मला त्यांना सांगणं आहे, ज्यांना राहायचं असेल इथं सरळ राहा आणि ज्यांना जायचं असेल त्यांनी सरळ जा, माझं काही माझं म्हणणं तेच आहे। जोपर्यंत विधानसभेवर आपला भगवा फडकणार नाही, एकनाथ शिंदे पुन्हा या राज्याचे मुख्यमंत्री होणार नाही, तोपर्यंत त्यांचा हा बाजी या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये लढल्याशिवाय राहणार नाही, हे वचन देण्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी उभा आहे। ते त्यांना माहित नाही, हे आता सिग्नेबल वर्षभरापासून हे वावलं बाहेर निघालं आहे आणि आता काही लोकांना वेगळ्या वेगळ्या खुशा देत आहेत आणि आपल्याच लोकांमध्ये सांगतायत तो फुटला तो फुटला तो फुटला। अरे आम्ही गद्दाराची औलाद नाही आहे, आम्ही उठाव करणारी औलाद आहे। गुलाबराव पाटील म्हणे गद्दार आहे, अरे मी गद्दार नाहीये, मी उद्धव ठाकरेकडे जाऊन थांबून आलोय 20 आमदार घेऊन आणि सांगितलं होतं की साहेब शिंदे साहेब जात आहे, एक प्रमुख चेहरा आपल्यामधून वापीमध्ये गेलाय, त्यांना वापस बोलवा। जेव्हा तो संजय राऊत नावाचा माणसाने सांगितलं तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा, तुमची आम्हाला गरज नाही, जेव्हा गुलाबराव पाटील तिथून गेला 40 आमदार गेले ना, तर माझा नंबर 33 आहे, डबल डिग्री। मी पहिल्या नंबरने गेलो नाहीये, सगळ्यात शेवटी जाणारा आमदार तुमचा गुलाबराव पाटील आहे। जेव्हा तुम्ही कुत्र्यासारखा आम्हाला हाकलत असाल, अरे एक सरपंच फुटला तर गुलाबराव पाटलाला रात्रभर जाऊन मागत नाही, अरे 40 आमदार फुटल्यानंतर तुम्हाला कुणी लास्ट शरण तरी पाहिजे होती की तुम्ही या लोकांना थांबवलं नाही। याचं कारण उद्धव साहेबांची चूक कमी असेल, हे जे आजूबाजूचे चमचे आहेत यांनी त्या पार्टीला लंब केलं। आणि आज काय परिस्थिती आहे, आज काय परिस्थिती आहे, आज एकनाथ शिंदेने जी 2 वर्षामध्ये कामं केली मुख्यमंत्री मोदयांनी, 50 वर्षाच्या इतिहासामध्ये कोणी एवढी कामं केली नसतील, एवढी कामं कुठल्याच भागामध्ये झाली नसतील। ती कामं करण्याचा प्रयत्न नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे। आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय की नजर नजर में रहना भी कमाल होता है, नफस नफस में बिखरना भी कमाल होता है, बुलंदियों पे पहुंचना कोई कमाल नहीं, बुलंदियों पे ठहरना कमाल होता है। आणि माझ्या माहितीप्रमाणे आपण सगळेजण या निवडणुकीच्या येणाऱ्या 2 महिन्याच्या निवडणुकीची पायभरणीचा कार्यक्रम आज या ठिकाणी ठेवलेला आहे आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात याच्यावर मला विश्वास आलेला आहे की मला
वर्षात सोपी जाईल. आता फक्त आपण थोडंसं घरचं काम कमी करा. कपाशी बेचाचा काय देतोय आता, पण तरी सुद्धा मोठं बाजूला करा, मेन माल बाजूला ठेवा. तशी आपल्यामध्ये जी काही बोंड आहे त्या बोंडाला समजून सांगा आणि मेन माल जो आहे तो आपल्याकडे असला पाहिजे. लोकसभेमध्ये बी असंच सांगायचे. जळगाव ग्रामीण का 10,000 कस राहील, पण जळगाव ग्रामीण यावेळेस 63,000 मतांनी लोकसभेला प्लस राहिले. आणि तुम्ही सगळे या ठिकाणी निश्चय करा. माझ्या बहिणींना पण मी सांगेन की तुम्हाला पुन्हा 1,500चं 3,000 करायचं आहे आणि ते करू शकता फक्त एकनाथराव शिंदे. त्यामुळे कोणी काही बी सांगेल, काही बी बोलेल, हे पैसे डायरेक्ट तुम्हाला येते, पतीकडे जात नाही, भावाकडे जात नाही, तुमच्याकडे नाही. त्यामुळे तुम्हाला गल्ला तुम्हारे पास रहने का है तो शिंदे साहब को मुख्यमंत्री करना है. आणि तुम्ही ठरवून घेतलंय. लोकसभेत या बायांनी दाखवून दिलं होतं आपल्याला, ड्रेस कोड मध्ये यायच्या बाया आणि बराबर मतदान करायच्या. ह्या बाया पती हा सांगतील, भावाली हा सांगतील, बटन दाबा टाइम थोडी येतो कोण देखत नाही, बटन दाबाच्या थोडी कोणी येतं. त्यामुळे त्यांना हे माहित नाही की मतदानामध्ये 50% महिला असतात. या 50% जरी महिला भेटल्या, तुम्ही 25% भेटले, 75% संख्या होते. चारून करून जरी हिसाब केला तर समोरच्याचा राम बोलो भय रामच आहे. त्यामुळे आपण सगळ्या जणांनी या गोष्टीचा सारासार विचार करावा. युवा सैनिक, शिवसैनिक, बूथ प्रमुख, शिवदूत, महिला आघाडी यांना मी पुन्हा विनंती करतो की मी आपल्याकरता जी कामं केलेली 58 महिने, तुम्ही सुद्धा 2 महिने माझ्याकरता मेहनत करा, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण ठीक आहे, उद्या निकाल इकडे तिकडे लागला तर गुलाबराव पाटलाचं 5,000% नुकसान होईल, पण तुमचं नुकसान हे 100% होणार आहे याचा विचार विशिष्ट आपण करा. माझ्या घरापाशी फटाके फुटणार नाही, पण पहिले तुमच्या घरापाशी फटाके फुटतील याचाही विचार करण्याची आता आवश्यकता आहे. कारण की तुमच्यावर ISI पाटील, गुलाबराव पाटील याचा लागलेला आहे. गुलाबराव पाटलाचा शिक्का तुमच्या पाठीवर आहे. तुम्ही आंग चोरून काम करा की आंग लावून काम करा. विजय झाला तर जिंदाबाद तुमचा होणार आहे आणि पराभव झाला तर फटाके तुमच्या दरवाजी वाजणार आहे. याचा सुद्धा विचार करण्याची अत्यावश्यक गरज आहे. मी 5 वर्ष आपल्यामध्ये बरेच कामं केली, संपर्कामध्ये थोडा कमी राहिलो. शेवटी मंत्री असल्यामुळे आठवड्यातून 4 दिवस मला मंत्रालयात जावंच लागतं. 2-3 दिवसामध्ये माझ्याकडे जेवढी गावं फिरली जातात तेवढा फिरण्याचा मी निश्चितपणाने प्रयत्न केलेला आहे. आपला विजय 100% आहे आणि मला खात्री आहे मी जे करतोय ते तुमच्या भरोशावर करतोय, तुमच्यावर विश्वास ठेवून करणारा काम करणार आहे. मी समजतो मी एकटा गुलाबराव पाटील नाही, तुम्ही बसलेले सगळे गुलाबराव पाटील आहे. त्या पद्धतीनं तुमचं काम आहे, ते मांडणारा मी कार्यकर्ता आहे. म्हणून आपण सगळ्या जणांनी येत्या या काळामध्ये माझ्या भोवती जी टिपटॉप माणसं आहे ती सर्वसामान्य लोक आहे. माझ्याबरोबर चिकना साबू कोणी दिसणार नाही. माझ्याबरोबर सर्वसाधारण माणूस. काल आम्ही विमानामध्ये 8 लोक आलो. खेड्यावरती कोणाची थैली, कोणाची प्लास्टिकची थैली, ते विमानाने बाई आमच्याकडे पाहिजे. यासाठी कसे माणसं आले. आता हेच तर आमची दौलत आहे, हेच तर आमची प्रॉपर्टी आहे. आमच्याकडे चिकना साबू कोणी नाही. आमच्याकडे आप टीव्ही कॉल का जोड आहे आणि लक्ष साबू एक बार लगाओ कोरा बन जाओ. अशा पद्धतीचे लोक आमच्यापाशी आहे आणि त्यांच्या भरोश्यावर गुलाबराव पाटील राजकारण करतो. कारण की मतदान काढतो हा फाटका माणूस, मतदाराला आणतो हा फाटका माणूस, मतदाराला पटवतो हा फाटका माणूस. हा चिकना माणूस तर मतदानाला येत नाही. हा जो येतो तो माझा गरीब शेतकरी येतो, जो येतो तो माझा गरीब मजूर येतो आणि तो प्यार करतो, तो दिल से प्यार करता है आणि उखाड़ देता है तो दिल से उखाड़ देता है. अशा पद्धतीची ही लोक आहेत आणि त्यांच्या भरोशावरच गुलाबराव पाटलांनी या ठिकाणी राजकारण केलेलं आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला मी माझं कुटुंब समजतो. मी एखाद्या वेळेस तुमच्या सुखात काम केलं नसेल, पण दुःखामध्ये जर माझा कार्यकर्ता रडत आला तर तो माझ्या दरवाजावरून कधीच वापस गेला नसेल. हे सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे, सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे. त्यामुळे कार्यकर्ता हीच माझी दौलत आहे, कार्यकर्ता हीच माझी शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या भरोशावरच मी आदरणीय शिंदे साहेबांना वचन दिलेलं आहे की साहेब तुम्ही काळजी करू नका. ज्याप्रमाणे माजी प्रभू देशपांडेंनी सांगितलं होतं की जा तुम्ही गडावर जा, गडावर जात नाही तोफेचा आवाज येत नाही, तो
पडणार नाही। त्यामुळे मी तुमच्या मावळ्यांच्या भरोशावर एकनाथ शिंदे साहेबांना आश्वासन दिलं आहे की साहेब तुम्ही जा विधानसभेचे पुन्हा मुख्यमंत्री व्हा। हा गुलाबराव पाटील मुख्यमंत्री होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही ही शपथ तुमच्या भरोशावर दिलेली आहे। त्यामुळे आता ही शपथ पाळणं तुमचं आणि माझं दोघांचं काम होऊन बसलेलं आहे। आमचं आता ज्यावेळेस आम्ही पक्षांतर केलं त्यावेळेस लोकांनी आम्हाला गद्दार म्हणलं, त्यावेळेस लोकांनी आम्हाला खोकेवाले म्हणलं, पण मी आज आपल्या लोकांना विनंती करण्यासाठी बसलो आहे जर मी तो निर्णय घेतला नसता तर आज हजारो कोटी रुपयांची कामं मी आपल्या मतदारसंघामध्ये करू शकलो नसतो। जर मी तो निर्णय घेतला नसता तर रस्ते पाण्याच्या समस्या त्याचबरोबर शेत रस्ते एवढंच नाही तर व्यक्तिगत कामं सुद्धा मी तुमची करू शकलो नसतो। मला आठवतं की राजभवनने सांगितलं परवाच्या दिवशी 1:30 वाजलेले होते, 1:30 ते 1:45 मी मुंबईमध्ये झोपलेलो होतो, फोन आला। मी माझा फोन कानाशी ठेवतो, कोणाला वाटत असेल तर ट्राय करून बघा पण चांगल्या कामासाठी लावा, सहज लावा होता असं करू नका। त्यांनी मला फोन लावला, मला वाटलं काही अर्जंट काम असेल, म्हणजे आमची गाडी पकडली, हा पीआय काय त्या पीआयला म्हणलं मी झोपलो आहे, उठलो आणि माझी जर सटकली तर तुझा विचार तू बघ। 5 मिनिटामध्ये गाडी सुटली। गाडी सुटण्याला महत्व नाही, आमच्या कार्यकर्त्याची कॉलर टाईट राहण्याला महत्व आहे। काही लोक वेगळ्या अफवा पसरवतात, काही लोक म्हणतात की आता ही जागा उपाध्याला जाईल, काही लोक म्हणतात ही जागा राष्ट्रवादीला जाईल। आपण त्याचा विचार करण्याची गरज नाही, आपण एकच विचार करायचा आहे की आपल्याला युद्ध लढायचं आहे। युद्धामध्ये कोणी समोर आला तर त्याला 4 मुंड्या चीत करायचा आहे, याच्याशिवाय आपल्या डोक्यामध्ये काही करणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।